नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या सर्वांची लाडकी लाल परीमधून देवगड ते कोल्हापूर असा प्रवास करणार आहोत. या प्रवासादरम्यान आपण करोळे घाटातील पावसाळ्यातील धुकेमय वातावरणाचा आनंद घेत आपण या बसने प्रवास करणार आहोत. चला तर मग मंडळी, घाटाला सुरुवात झालेली आणि आपण बघताय थोडेसे अडचणी येते या व्हिडिओ शूटिंगसाठी, परंतु झाडी, त्यावरून पडणारे टपटप पाणी, त्याचप्रमाणे हे खडक, ताशीव खडक, त्यावरून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, जणू काय खडकाला झरेच फुटले आहेत दुधाचे. असंच आपल्याला हे सगळं वातावरण दिसतंय. हे सगळे धबधबे वगैरे बघून मला तर एक प्रकारचं असं एक मस्त असं टुरिस्ट पॉईंट हा करोळे घाट वाटतोय. कारण पावसाळ्यामध्ये असं जे वातावरण आहे ते मनाला लुभावणारं आणि मनमोहकच असतं. तसं बघायला गेलं तर हा करोळे घाट पावसाळ्यामध्ये पावसाळ्या व्यतिरिक्त सुद्धा सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या वेळेस अतिशय मनमोहक असा दिसणारा घाट आहे. या घाटाच्या आपण जर देवगडवरून कोल्हापूरकडे जात असेल तर उजव्या बाजूला जी खोल दरी जे आपण आता सध्या बघतोय, त्या खोल दरीमध्ये आपण उंचावरून बघितलं तर संपूर्ण हिरवळ, जणू काय सगळा डोंगरच हिरवळीची शाल ओढलेला आहे किंवा चादर ओढलेला आहे असा आपणाला दिसतो. त्याचप्रमाणे सूर्यास्ताकडे जाणारा सूर्य, अस्ताला जाणारा सूर्य, तेही आपणाला संध्याकाळच्या वेळेस नक्की सुखावह वाटणारे दृश्य आपणाला या करोळे घाटातून बघायला मिळतं. आताच आपण बघतोय खाली दरीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर धुकं आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर हा हिरवागार असूनही अंधारमय असल्यासारखा आपणाला दिसतोय. या उंच उंच टेकड्या आणि त्याच्यावरची ही हिरवी गर्द वनराई, पावसाळ्यातलं असं मनमोहक दृश्य अनुभवायचं असेल तर आपण नक्कीच करोळे घाटाला भेट देणं आवश्यक आहे. करोळे घाटाचे अजूनही दुसरी वैशिष्ट्य म्हणजे करोळे घाटाच्या आपण करोळे घाटाची चढताना डाव्या बाजूचे जी साईड आहे त्या बाजूला ठिकठिकाणी आपल्याला जवळपास एक 15 ते 20 खळखळ वाहणारे धबधबे आपणाला पाहता येतात. ताशीव खडक आणि त्यावरून वाहणारे खळखळ वाहणारे धबधबे, हेही इथले खास वैशिष्ट्य आपणाला पावसाळ्यामध्ये अनुभवता येऊ शकतं. किती मस्त हिरवी गर्द वनराई दिसते, डोळ्यांना सुख देणारी सुखावह अशी वनराई दिसते आपल्याला मंडळी. देवगडाकडून कोल्हापूरकडे जाताना आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे. ठिकठिकाणी रेस्ट पॉइंट सुद्धा आपल्याला बघायला भेटतात, जिथं थांबून आपण मस्तपैकी या हिरवळीचा अनुभव घेऊ शकतो. आपण एस टीमध्ये डाव्या बाजूला बसलेलो आहे, त्यामुळे आपणाला हे धबधबे वगैरे आणि ताशीव खडकांचं व्यवस्थित शूटिंग करता येत आहे. दगडाला सगळे जिकडे तिकडे झरे फुटलेले आहेत आणि वरून डोंगरावरनं धबधबे वाहत आहेत. त्याचप्रमाणे त्या परिसरात आढळून येणारी जे जंगली जीव जनावरे आहेत, पशु आहेत, त्यांचेही चित्र त्या खडकावरती काढलेली, जेणेकरून या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याची माहिती असावी की या परिसरामध्ये या प्रकारचे जंगली जनावरे, पशु आढळतात. हा बघा धबधबा, मस्त वाटतंय ना. युनिक असा अनुभव आहे हा. फक्त त्यासाठी
आपण एस मधून प्रवास न करता आपली एखादी बाईक किंवा आपले स्वतःचे वाहन असं आपण त्या वाहनाने प्रवास करणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपण हे धबधबे प्रत्येक जवळपास एक 3-4 रेस्ट पॉईंट आहेत या संपूर्ण घाटामध्ये. त्या प्रत्येक रेस्ट पॉईंटवरती आपण उभे राहून मनमोहक असे धबधबे त्याचप्रमाणे हिरव्या वनराईचा आनंद घेऊ शकतो. सेल्फी पॉईंट सारखे सेल्फी पॉईंट आहे. हा बघा किती छान आहे हा धबधबा. या घाटामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेकदा दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांनी त्या गोष्टीपासून पण सावध असणं खूप गरजेचं आहे. एन्जॉय करण्याबरोबरच हा घाट आणि हा परिसर, हा निसर्गरम्य परिसर एन्जॉय करण्यासोबतच आपली सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. किती छान खडकावरून पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे वाहत आहेत. वळणावळणांचा घाट. जर पावसाळ्यामध्ये लॉंग ड्राईव्हला जर जाणारे लोक असतील ना, तर त्यांनी नक्कीच या करोळे घाटावरती किंवा या करोळे घाटामध्ये लॉंग ड्राईव्हसाठी यावं. पाठीमागं रस्ता खराब होता, परंतु आता सध्या रस्त्याचं काम झाल्यामुळं आणि रस्ता थोडासा रुंदीकरण झाल्यामुळं रस्ता हा चांगला आहे. तर जवळपास एक 2021 ते 23 या दरम्यान रस्ता खूप खाचकाळग्यांचा आणि काम चाललेलं होतं जागोजागी या घाटामध्ये. उंच डोंगरावरून खडकावरून आपणाला पाणी बरसताना दिसतंय. हा घाटाचा मध्य आहे. माझ्या अंदाजे आपण जर गगनबावड्यापर्यंत वरती पोहोचलो डोंगरावरती, तर तिथं जास्त आपल्याला धुक्याचा अनुभव घेता येईल. बघूयात. इथं थोडंसं कमी वाटतंय धुकं. आणि हा बघा सगळ्यात मोठा धबधबा या घाटातला. मस्त धबधबा आहे. मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून या करोळे घाटाची पावसाळी वातावरणातील फक्त एक झलक, सौंदर्याची फक्त एक झलक दाखवण्याचं काम करतोय. आपणास जर दृढ असा दीर्घ अनुभव या घाटाचा घ्यायचा असेल आणि आनंद घ्यायचा असेल, तर आपण बाईक, स्वतःची 4 व्हीलर याद्वारे वेळ काढून या साधनांच्या माध्यमातून आपण या घाटाचं दर्शन घेऊ शकता. आणि पावसाळी दर्शन, खास करून पावसाळी दर्शन आपणास हे धबधबे आणि हिरवी गर्द वनराई नक्कीच अनुभवायला भेटेल. जागोजागची ही तैलचित्र आपणास या घाटामध्ये किंवा या जंगलामध्ये असणाऱ्या जीवसृष्टीचं दर्शन घडवत आहे. आपण जवळपास हा घाट संपवत आणलेला आहे. लालपरी आपली वेगानं वरती चढत आहे. जवळपास आपला हा घाट संपलेला आहे. थोडंसं इथं रस्ता अरुंद असल्यामुळं, ट्रॅफिक झाल्यामुळं समोरून एक एस-टी आली, त्यामुळं त्या एस-टीला साईड देण्यासाठी आपली एस-टी थांबलेली. जवळपास घाट संपलेला आहे. आता एक 7 ते 8 किलोमीटर, अंदाजे 7 ते 8 किलोमीटरच्या डिस्टन्सचा हा मोठा घाट आहे. कोल्हापूरवरून देवगड किंवा देवगडवरून कोल्हापूरला येताना हा घाट आपणास लागतो. पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस भरपूर पडतोय, त्यामुळं जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे, पाणी वाहतंय सगळं. थोड्याच वेळात आपण कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याचं जे शहर आहे आणि त्या शहरातील जे बस स्टँड आहे
एस टी स्टँड, त्या स्टँडवरती पोहोचणार आहोत. आता इथं थोडंसं धुकं जास्त वाटतंय मंडळी, जास्त अंधकारमय वातावरण दिसतंय. वाऱ्याच्या झोताबरोबर हे धुक्याच्या लहरी पळत आहेत. वारं शांत झालं की धुकं स्थिर होतंय आणि वातावरण अंधकारमय होतंय. खरंच खूप छान अनुभव आहे. मंडळी, आपला हा करोळे घाटाचा प्रवास इथंच संपलेला आहे आणि आता आपण गगनबावड्याच्या एस टी स्टँडवरती उतरलेलो आहे, धुक्यात हरवलेल्या एस टी स्टँडवरती. आणि आपला हा व्हिडिओ पण इथंच संपत आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर भेटूयात आपण पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.